कोणी इकडे सरकवले? तुम्ही कपडे इकडे सरकवले काय? कपडे सरकवले काय? हा, मी काय सरकू? माझे कपडे काढून नेलेत मी. मग माझे कपडे इकडे कसे गेले? अजून ओले तर. मग मी काय करू? तुझे कपडे गेले तर मी नेले काय तिथं कपडे तुझे? मग कस काय गेले? मी तुझ्या हातात येते का? बघणारे कपडे इकडे वाळू घातले होते, अजून ओले तर त्यांनी इकडे कपडे सरकवले. तुझा भाऊ आला म्हणून लय टुनटुन रुंटून उडू नको. अय, शांत व्हा जरा. काय शांत व्हा? मी फक्त म्हणजे मी विचारलं शांत बसू कपडे का? इकडे सरकवले तुम्ही. अगं पण मी सरकवलेच नाही. मी तिच्या हातात गेले बघ ना नाही. दादा. दादा तरी मला बघ ना हे कसं म्हणतात. तू काय चला बघ कपडे. म्हणजे फक्त मी ना तिथे येऊन तुला हानीन. फक्त इकडे या, मग तुला सांगते मी. अगं मी येईनच. माझ्या सासऱ्याचं आहे का तुझ्या एकटीच आहे काय? माझ्या पण सासऱ्याचं आहे. मग मी काय करू? तुझ्या सासऱ्याचं आहे तर. ताईडे अण्णा काय तू कोण ना, घेत बसली तू एवढं फक्त वेळ? ना, तू तुम्हाला काय थांबच भांडणच गं. करायचे का? का गं सटवे? का गं होय, तुझी टिव टिव तुम्हाला टिव भांडणच टिव करायचे टिव सारखी का? चालू असती. मी काय ड्युटी केली? मी फक्त एवढंच विचार तुम्हाला. मी कपडे फेकून देईन. तुला काय करायचंय? तू लय टिव टिव करू नको. मी तुला टिव टिव पहिलं करत नाही, सांगते. तू शांत हा, बस. तू कळलं नाही का? ना, मी ना, हाण दिला. दादा बघ काय बघणार आहे. करायचं? तुला ना मी आज अरे, चुपीन ना. आज कुणीच नाही घरी. बाबांना आवाज देऊ का? बाबाला काय? बाबा देऊ काय का आवाज करते? बाबांना? काय करते बाबा? काय करते? माझ्याकडे गप्पच बसणार आहे ते. तुझं नाही ऐकत ते. ऐक, अगं तिथे बाबा हात दिला माझी काय पण बोलतो? बाजू घेते, तुझी बाजू घेत नाही. तू गप्प बस. बाबा नीट सांगा बरं का हिला. बाबा, समजून मोठी म्हणून मी काय हिला ऐकून घेणार सांगा, नाही. मी नाही तर जिपऱ्या धरू धरू हानीन मी. हा. माझ्या काय हातात काय मग बांधून टाकलेत काय माझ्या हात? टू 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 लोकांच्या बाया कामाला गेले ना गप भाकर तुकडा करते खात्यातून झोपते तुम्ही हिला नीट सांगा. का? तुमची पण बाखर बंद करून टाकी. माझी हा, हकलीन असं समजू नको हे माझ आहे. तुमच्या नवऱ्यांनी काही कुठून आणलं तुमच्या बापाने बी दिलं तुला नाही. समजून सांगा तुम्ही. अरे तू मोठी तू समजून घे ना काय फरक पडतो. म्हणजे मी समजून घ्यायचं का प्रत्येक वेळेस? मग काय का बारीक होशील का लहान होशील का काळी पडशील. पडली फिडली माझी काळी. हा. ऐकून घातलं कोण काळ पडतं का? कधी ऐकलंय का? ओय, ओय, आणि तू बारकी तू ना. जास्त बोलू नको तीच सांगते मी. उगा माझा अंत पाहू नको. नाहीतर ना तुम्हाला तर मी ना काय जाऊ दे. माझ्या नवऱ्याला येऊ दे ग, मग तुला सांगते. तुम्ही अरे मिटवता येत नाही का तुमच्या बहिणी भांडत त्याला. हा तर म्हणतोय तिला मार म्हणून. बरं. आणि एव काय काय गप बसलाय वय 4 दिवस राहिला आलाय तर ठेव 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 तिच्या वाणी ती सारखीच भाऊ बहीण. 4 दिवसासाठी माझ्या भावाला काय म्हणायचं नाही हा? तुझ्या भावाला नको म्हणू का शेजार त्याला म्हणू मग. काय लावलंय? काय झालं का? इकडे काय आली अरे तू? डोक्यावर गोंधळ घेऊन चाललाय? डोळ्यात बायकांचे बैल बघा घाला, ना, भांडत ह्या त्या नुसतं लेडीवर भांडण गेलेली. माझ्यासोबत. इलाय ना तिला समजून नीट सांगा. सांगा तुम्ही. अहो पण झालंय काय? भांडत ते आत किरकोळ बाप. कशामुळे? कपडे गेले असते निकडले तिकडे दुसरं काय. बाबा तुम्ही तिची जर बाजू घेतली तर बघा भाकरी तुकडा बांधसा का. समजून सांगा ना नाही तुम्ही. बरोबर आहे तिचं का? बरोबर आहे तिचं. म्हणजे तर तिची लहानीचीच बाजू घ्यायची का? तुम्हाला आमची नाही माहिती घ्यायची का? मग? नाही, नाही, म्हणजे भाऊजी काय तुम्हाला चुकी माहिती का? का? हा? कपडे चुकी वहिनी दरवेळेस कपडे तिकडे सरकवतात त्या. हा मग सरकू दे ना कपडे सरकू दे ना. मग काय सरकू दे ना कपडे मग. फरक पडतो का मग? सरकू दे हा? आणि हे तुम्ही काय मला कशाला- मारलं गेलं 10 पैसे शी सोडून? हाकला नाही कशाला आणून ठेवली तिथं. हाकला म्हणजे माझा भाऊ 4 दिवस आला की तुम्हाला टोचायला लागला का? अरे मला टायमाला चहा नाही आणि भावाला 4 टाइम चहा खा प्या कपडे मग लत्ता कवर. माझा भाऊ कधी तरीच येतो. तुम्ही काय मग पडले तिथं. तुझ्या बापान दिलं का इथं धान्य आणून त्याला हा? खायला बाबा मी करत नाही का तुम्हाला चहा? रे तू तुझ्या अय, माझं मेव नाही लाडाचा आहे तो. संध्याकाळी तुमच्या मेवना करतो. आल्याला जमतो का? आम्ही आल्यावर पुसतो का तुम्ही तुम्हाला? त्यांचं नाही, नाही, ऐकून आमचं घेत. भेवणं येईल नाही तर मग मेवणं माझं आलं तर ऐकून घ्या ना चांगलंच तुम्ही. त्यांच्या बाजून काय बोलताय? लय बोलत आहे. नाही. हे काही चुकलं असेल तर हा. हिला मोठ्या मनाने माफ करा. हे चल का घरात? हा, मोठ्या मनाने माफ करा. मी मोठ्या हा. मनाची नाही. आम्ही मी तरी छोट्या मोठे मनाची. असलो तरी, हा. हा तुम्ही कुचकेचित म्हणा. अय, नीट बोला. जास्त बोलू त्याला नका. बापू नीट सांगा. बापू जरा भाऊजी नीट समजून शांत सांगा. बसा आमच्याकडे तुम्ही. यायचे ना, तुम्ही यांच्याकडेच खायचं. नाही नाही आमच्याकडे येऊ नका. दोघं त्यांच्याकडे खा. हाकलीन दोघं बी हाकलीन हा. तुमचं माझं आहे. हाकलायचं आता तुमची वेळ नाही आमची वेळ आहे हाकलायची तुम्हाला. तुम्हाला नाही संपत तर नका राहू. नका राहू. ओ भाऊजी लागली भाऊजी. बायकोची चूक आहे. ती इकडे आली पार मला मारायला. मी हा. तुमच्या दारात नाही आले. हा. ओ, येत का? वहिनी. वहिनी. अय, मग तू काय रे तू? अबे. हा. त्याची काय चूक आहे का? असू दे. माझी चूक आहे का मला आणतो? माझी बांगडी तोडली. बघितलं का? बायलेच ओय, बघितलं का? बस, बस करा आता. लय नाटकं करू नको. सोळाचं वागण ओ कशाला त्याच्या नादी लागताय? बसा की शांत. एवढ्यांना 15ची होती का ती? दुखत आहेत बायकाचे बैल झालेत हा? झाडीत तुमच्यापेक्षा तरी बरेच आहेत. बायकांचे बैल झालो. बायकोच्या ताटा खालचं मांजर नाही आम्ही तुमच्याकडे. तुमचं आहे ना तुम्हाला असं हाताने खायला सुद्धा जमतो तो तुमची आई मेलेली आहे. मी लहानाची मोठे केले तर रँक केलं लावलं लग्न केलं केलं की मला निघाली बाहेर उपकार नाही केले. ह्या ही करतात. सगळेच बाप करते. तुम्ही केलं म्हणजे काय? लय घोड मारलं काय? हा निघा बाहेर चल हा, नाही नाही का? तुम्ही आम्ही निघा. जात नसतो. आम्ही नसतो जात. आम्ही का जायचं? याला दारात
घ्यायचं नाही म्हाताऱ्याला. यांना हाकाललं तरच मी इथं राहणार, नाही तर राहणारच नाही, नाही. तू मी कुठं चालली माहेरी. नाही, तू नाही नाही, जायचं तिकडं. हा. हा. मी काय म्हणतो आपल्या बायकांची चुकत नाही चूक म्हाताऱ्याची आहे. म्हातारीने भांडणं लावली असते. हा म्हातारा तिकडचं मला वाटते कुठं काहीतरी ओ. करतोय. कुठं काय चाललंय तुमचं? ठीक आहे तुमची जिरव तुम्ही आता. काय जिरवताय आमचं? काय जिरवता आम्ही बी बघतो काय करता तुम्ही. काय करत काय करता तुम्ही? काय करता? काय 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 करता काय? करून करतेन काय सांगतो तुम्हाला सांगू. वृद्धाश्रमात जातेन स्टँडवर झोपा स्टँडवर. हा. नाही रेल्वे स्टेशनला झोपा कोण नाही विचारणार हागून बी. नाही तर काय हागल्यावर विचारते ना का हागले म्हणून. हागायला आली तर एखाद्याच्या राहण्यात चला काय करायचं? चला घरी. अय परत बर का समजून. तुम्ही तुमच्या बायकोला जरा नीट सांगा, कळलं का? झालं ना आता गप्प बस ना बाबा आता जर ट्यू ट्यू केली आपल्या मनासारखं झालं. तू माझ्या खिशात शिवायला 5 रुपये दे. चल, मला ते खिशात देतो ना 5 नाही 7 रुपये मी बांगडी तुटली ना. मला लागलं ना त्याचं काय. सॉरी चल चहा बनवते चल. अगं बरं झालं म्हातारं गेलं. माझं मनासारखं झालं. माझं पण मनासारखं झालं. भांडणाचा एक फायदा झाला. म्हातारं नाही तर गेलं ना ते म्हातारं. तिथं थूक. त्याला 4 वेळेस चहा करून दे, जेवायला दे, सारखं तेच चाललं असतं. कपडे धुत बस नाही तर कुठं काय. पगार झाला ना हा, तुमचा? चला चला चला. इकडे घरी आमचा नाही आपल्या- तुमचा झालाय का? आव ऐका की आम्हाला खर्च करा. तेवढी माझी वहिनी घरी वा. साडी आणायची. तुमच्यात हा येतं घेऊन येतो. दोन आण पुढे ये ना लपत कमून. बाई नाही घरी. चला आपलं आपण चहा पिऊ. चल पगार झालाय ना दोघांचं? माझा पण झालाय. झालाय ना? मग चल खर्च करायचा? चालतंय. दररोज माझ्या घरी फुकटच्या भाकरी तोडीतून तू आज खर्च कर. हा? आज फायदा तुमचा करून दिलाय तुम्ही खर्च करा. कोणता फायदा? तुमच्या बाबांना नाव तुमच्या बहिणींना सांगू का हा? हा? सांगू हा? हा? चला, 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 चला. हा, आता कशी चल ना, ये. ड्रम भर मारले त्याचं काय करायचं? आ, मारलोय जाऊ दे तो बी दाजीचे. हा? असू दे बरं, चला हा बस मी पण येतो. एवढं पोरांसाठी केलं आणि एवढं लवकर बापाला विसरते आणि बायकाचं ऐकते असं वाटलं नव्हतं. गणेशराव. हो गणेशराव, काय बसलाय इथं? काय सांगू तुला आता, काय बसलो आणि काय झालं. अहो साईडला तर बसायचं ना, असं काय बसलाय? काय आता बसण्यात आणि उठण्यात आणि जगण्यातच अर्थ नाही राहिला बघ. माझ्या पोराने हाकल आता काय कुठं जाऊन भीक मागायचं आणि म्हणायचं का? पोरांनी हाकललं? अहो एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तुमची आणि पोरांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं? काय आता बायकांचं ऐकत येत, बायकाच्या नाचण्या नाचत येत, काय करायचं? कुठं आता अवघड बसू दे झालं. लोकांना तमाशा दाखवत. म्हणलं चला आता आपलंच कुठं बस. काय उपयोग आहे? 2-2 लेक असून काय फायदा आहे सांगा बर. आ तुमची बायको असती तर कशाला तुमचं एवढं हाल झाला असतं? एवढं असताना बायको मिली, लहानाची मोठी केली, खायला घातलं, यांच्या आंघोळ्या पाणी सगळं शाळेत नेऊन अहो घालायचं. आता आम्ही बघितलं नाही का सांगा बर. आ त्यांना काय कमी केलं तुम्ही? आम्ही बघतोयच की. असे दिवस तिला असं वाटलं आणि दुश्मनावर बी अशी वेळ नाही यावं. सकाळपर्यंत भाकर तुकडा खाल्ला का तुम्ही? कशाचं भाकरन कशाचं काय, त्यांची बोलणे खाल्ले येतात. आणि ती मोठी सण चांगली होती ना हो तुमची. कशाची फक्त मानायला, लोकाला दाखवायला चांगली. मिले सासऱ्यावर प्रेम करते, सासऱ्याला जीव लावती, भाकर घालती, पण काही नाही. जेवाय बसलं ना भाकर कमी आणि बोलणे जास्त खायचे बघ यांची. जाऊ द्या बरं, आमच्या घरी चला, जेवण वगैरे करा, आंघोळ बिंगोळ करा. मी तुमच्या सुनाशी बोलून घेते. मला नाही वाटत ऐकत. त्यावर ते शेजारी पाजारी बाया सांगाय गेल्या, तू घाल भाकर, तू सांभाळते म्हातार, तू कर सगळं त्याचं, कशाला कोण म्हणजे सांगायला? शेजार पाजारांचे पण ऐकत नाहीत का? अजिबात नाही, उलट सुलट शेजारी पाजारी जमले सांगून वैतागले. काय करायचं? बरं ऐका ना, मी काय म्हणते, हा, मी जसं सांगचाल तसं करता का? त्यांना जर फरक पडत असेल तर करेल. अहो नक्कीच फरक पडेल. तुमचे 4 वेळेस पाया पडतील इकडे. अरे पण आता बरं वाटत नाही ना आता. असं लोक काय म्हणतील? काय नाही, तुम्हाला काय करायचं मी काय म्हणते तसं ऐका. हा ठीक आहे, चला. हाय तुझी इच्छा. चला 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 चला. काय हालत करून घेतली. ती पोरं नसलेली परवडते ती बाई. आईला म्हातारा काय करीत असं? कुठं निघून गेला असं गाड्या? भाकर तुकडा नाही भेटला तर मरून जायचं. मग अजून साया बी नाही भेटल्या प्रॉपर्टीच्या. हे तुमचं घर का? मग कुशे बाहेर ये म्हातारीने. बघ तुला सास आणली बाहेर ये कुशे. एवढं ताट वळायला सासूला दृष्ट काढ. कुशे पाद्या आद्या ढोल्या अरे इकडे ये.
आद्या पाया इकडे ये. ए पाया पाया पड चल. काय झालं काय झालं आपल्याला नवीन मम्मी आणली हा? कोण आहे त्या आणि रोज सेवा करायची सासू सासऱ्याची आम्ही नाही करणार सेवा बिवा हा आताच सांगते असं होय, काय बघा की दादा ते काय आहे? लग्न सासऱ्याने माझ्या बायको अरे आपलेच नाही त्यांचे झाले मग हे जमायचं नाही आपल्याला अजिबात हे पटायचं नाही. हा. नको ऐका लग्न करून आलो तर गणेशराव तुमच्या पोरांना काही वळण आहेत का म्हणून तर ही वेळ आली ना जगात ओरडतेत बाबा. गणेशराव वा 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 तुम्ही काय? वा 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 गणेशराव आता हे- या वयात हे असं आता तुमच्या वयाची तरी हाय का काय फरक पडतो तुम्हाला ह्या वयात बाहेर घराच्या बाहेर काढायचं जमतं मला मग मी लग्न केलं त्यात काय फरक पडतो बट ते अहो, ते जाऊ दे आपण लोक काय म्हणतील लोक काय म्हणते लोकांना हे नाही नाव ठेवतील ना लोकांना हे नाही दिसलं का हे नी म्हातारं उपाशी मारलं घराबाहेर काढलं हे बी पाहिले लोकांनी हे बी तोंडात शियान घाल का घालते कशामुळे शेण घालते आमच्या घालतेन शेण नाही कुत्र्याचं गु घालायला बसले तर तुमच्या माझ्या नाही. बिंडू काय का जरा बिंडू काय डोक्यात गेले का हा? आम्ही दुसरं लग्न केलं काय 60 मध्ये याच्या पिंडो कमी डोक्यात असायला. ताप गेलता लहानपणी दाब तेव्हापासून गेलता लग्न का? करता हा. या गणेशराव इकडे आपण रूम मध्ये प्रवास कसली रूम ते तांदळाचं भांड भरून ठेवू या उमऱ्यात आणि त्या उमऱ्यात बाई, किती वरडत्यात बावळट लोक दाजी तुमचं लय अवघड होईल बरं का झालं आम्ही आत गेलो की ही बाहेर बाहेर म्हणजे असं कसं नाही ही जमायचं. माझ्या नावावर आहे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे आमचं बी हक्क आहे. पण काय कुठं हक्क आहे ओ, तुमचा गणेशराव सकाळी नाही का तुम्ही माझ्या नावावर केली मग हा? कोर्टात का बायको आहे उद्या मला पोरं सुरू झालं तिकडून ठेवायची मी या वयात मग आता लगेच नको 2-3 महिने थांबा हा. अहो गणेशराव आप्पा तुम्हाला कसं कळत नाही आपले ते सत्यनारायण झाल्यावर असताना हा मग तुम्ही पूजेची तुम्ही निघा ते ना आमचे नवीन सोयरे धायरे त्या पूजा नवीन स्वर मम्मी बघितलं का काय केलं बघ काय रडते सवत बाई काय काळजी जर- करू नका मी समधी काळजी घेते नवरीची हाय ना मग हा पिशव्या भरायच्या का असंच निघाय तुम्हाला बाहेर आम्ही नसतो जात कुठं आम्ही नसतो जात कुठं मम्मी ए, मग आता मम्मी नको म्हणू का आता तुमची आता बाहेर निघायची वेळ झाली निघा ना तर मम्मी जायचं असं आणि धक्के मारले शिदू गेला बी अजिबात नसतो येत. सासूच्या पाय पड सासूच्या पाय पड जायचंच नाही आम्ही तुमच्यापाशी राहणार. हे काय हो गणेशराव हे काय गणेशराव पप्पा माफ करा आम्हाला आम्ही वाटत माणसासारखं वागतान राहतान का हा मी काय बाबा? घराच्या बाहेर नका काढू. अरे दिसायला माणसं वागतात का माणसासारखं तुम्हाला बापासारखा सासरा कळाना हं? शेम. एवढं मोठं केलं का पण हे कोण आहे यांची भाऊ अगो बाई, भाऊ पण- बापापेक्षा मेवणे यांच्या प्रेमाची बरं बापू चुकलं माझं मम्मी ना हा बाळा मम्मी अयो चुकलं माझं बाई, काय नाही सर रोज गणेश धुणं भांडे झाड लोट इथपासून तिथपर्यंत जेवढी आपली जागा आहे तेवढी करतो मी करायची वय मग नवीन सासूबाई शांत बस ए या घरा पिशव्या निघाना काटा चुकलं म्हणलं ना आता शांत बसा हे बघा आता त्यांनी जे झालं केलंय ते जाऊ द्या आता सगळे गुन्हा गोविंदाने राहू आपण हा एक दिवस तुझ्याकडे एक दिवस अजिबात नाही सांभाळतो ना आता बापू तुम्हाला जीव लावतो ना म्हणलं ना आता नाही चुकणार इथून पुढे लिहून द्यावं लागेल लिहून सांगू का आता मला वेळ झालाय माझा नवरा घरी वाट बघत असेल सासू वाट बघत असेल ते बी खरंच आहे आता तुमचं नाव दिले मार्गी मी जाते हेच लिहून घ्यावं लागेल अहो, लिहून घेऊस तर तिकडे माझा संसार बरबाद व्हायचा सर्व जायचा ठरलं का हा ठरलं लिहून घेतो जीव लावणार हा बापा सारखा नक्की ना मग सोडायचं मी तिला जाऊन द्यायचं का मम्मी आमची ती नाही का कागदपत्र तिथंच राहिली नाही का ते माझा भाऊ जरा येडाय नाही का ते घेऊन जाईल मी लगेच घेऊन येते हा. मम्मी जेवायला करणं भूक लागली तर आजचं खातो तुला? हे धरा गणेशराव. लाडू आण जिलेबी आण माझं शेव आण मुरमुरे हो सर्व आणते हा. कुरकुरे बी घेऊन ये हो अरे हे जाता जाता त्या हरावाल्याचं देऊन टाक ना परत भाडं जास्त नाही, कशाला शिळे हार थांब त्याचे 200 रुपये दे बरं द्या गणेशराव द्या द्या लवकर पटकन. भाडं द्यावं लागेल त्या हरावाल्याचं म्हणजे
ही खोटं नाटक तुमची जिरवायला खोट आहे वय मग मम्मी नाही काय अरे ह्या वयात मला आणि तुम्हाला तरी पटल का तुम्हाला मम्मी मला बायको म्हणलं लोक जोडणी आणते ना. आम्ही बी तेच म्हणलं की न सुधरा जीव लावा सासऱ्याला. सासून तुमच्यासाठी लय कष्ट केलं सासऱ्यानं, पण सासू गेली तिला 8-9 लाख रुपये खर्च सांग केला समजून. पण ती नाही राहिली काय, त्यामुळे सासऱ्याच हाल नका करू. आहे तो अरे हे ना हे उद्या लेकरू तुम्हाला पण पोरं होते तुमची हीच अवस्था होईल काय. मी काय लग्न करायला तुमच्या सारखंच लेकरू आहे ते तिला दया आली तिने मला सांगितलं ह्यांची जिरवायची असेल तर म्हणलं मला बी ते योग्य वाटा ना. पण ते म्हणली जिरली आमची जिरली जिरली गणेशराव येते म्या. लय उपकार झाले माझा रांकेला लागले. ही या मम्मी तात्पुरते मम्मी म्हणजे येता हे मम्मी जरा नको नको चहा घेतला असता घ्या ना चहा या ना तुमचं या ना चहा घ्या ना जाऊ येऊ चल